जगात कुठेही जन्म घ्यावा पण मरण मात्र कोल्हापुरातच यावं. कोल्हापुरात ही निव्वळ म्हण नाही, तर त्यामागं दडलंय एक जिवंत सत्य. त्यामागं आहेत बरीचशी कारणं. तीच कारणं आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी कोल्हापुरी पोरगी तेजस्विनी. खरं तर इतर ठिकाणी अंत्यसंस्कार करत असताना पेट्रोल, डिझेल, टायर यांसारख्या गोष्टींचा वापर करून अंत्यसंस्कार केले जातात, दाह संस्कार केले जातात. अशा प्रकारे मृतदेह जाळत असताना त्या मृतदेहाची अक्षरशः विटंबना होते. पण कोल्हापूरमध्ये मात्र कापराच्या वड्या आणि शेणकूट यांचाच वापर करून मृतदेह जाळला जातो. तो मृतदेहावर चांगल्या प्रकारे दाह संस्कार होतात. अर्थातच अगदी सन्मानपूर्वक त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला जात नाही. अहो, इतकंच नव्हे तर अगदी बेवारस असणाऱ्या मृतदेहांना सुद्धा तिथं अगदी सन्मानपूर्वक अग्नी दिला जातो. या कारणामुळे सुद्धा कोल्हापूरमध्ये ही म्हण प्रचलित आहे की जगात कुठेही जन्म घ्यावा पण मरण मात्र कोल्हापुरातच यावं. आता ही म्हण म्हणत असताना एका व्यक्तीची आवर्जून आठवण येते. ती व्यक्ती म्हणजे कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी पेठेत राहणारी आणि जगावेगळी सेवा सुरू करणारी व्यक्ती अर्थात तात्या निकम. म्हणजे 1904 ते 5 या कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये प्लेगची साथ आली होती आणि या साथीमध्ये कोल्हापूरमध्ये मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. याच परिस्थितीचा काही लोकांनी गैरफायदा सुद्धा घेतला. म्हणजे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असताना त्या अंत्यविधीच्या साहित्याचे रेट अगदी दुप्पट तिप्पट लावले. त्यामुळे गोरगरीब लोक हे अंत्यसंस्कार करत असताना मृतदेह जाळण्यापेक्षा पुरण्यावर भर देऊ लागले. ही सगळी परिस्थिती पाहत असताना तात्या निकम यांना अस्वस्थपणा येऊ लागला. त्यांना हे पटत नव्हतं, त्यांना हे सहन होत नव्हतं. शेवटी त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेकडे धाव घेतली. तेव्हा कोल्हापूर ही नगरपालिका होती आणि अंत्यविधीचं साहित्य योग्य दरात मिळावं याच्यासाठी त्यांनी लढा सुरू केला. याची सुरुवात अगदी स्वतःच्या घरापासूनच केली. म्हणजे अंत्यविधीचं साहित्य ना नफा ना तोटा या बेसवर द्यायला त्यांनी आपल्या घरापासूनच सुरुवात केली. मग 2 उभ्या काट्या, 5 आडव्या काट्या, गवताच्या पेंड्या, काळं मडगं, त्यासोबतच पांढरं कापड, हे सगळं अंत्यविधीचं साहित्य अगदी 24 तास ते आपल्या घरामध्ये उपलब्ध करून द्यायचे. रात्री अपरात्री कुणी कधीही दार ठोठावलं तरी सुद्धा या सेवेसाठी ते तत्पर असायचे. अंत्यविधीचं साहित्य यांच्या घरात मिळते म्हटल्यावर यांचं घर अशुभ असं म्हणत बऱ्याच लोकांनी यांच्या घरी येणं जाणं सुद्धा टाळलं. पण तात्यांनी मात्र माणुसकी काही टाळली नाही. अगदी शेवटपर्यंत त्यांनी ही जगावेगळी सेवा सुरूच ठेवली. हे करत असताना ते अंत्यविधीचं साहित्य न्यायला येणाऱ्या लोकांना ते अगदी बोधवचन सुद्धा द्यायचे. त्याच्यावर जुगार खेळू नका, दारू पिऊ नका, अशा प्रकारची जवळपास 68 बोधवचनं लिहिलेली असायची. अंत्यसंस्कार करत असताना ही बोधवचनं सगळ्यांसमोर वाचून दाखवा असं ते आवर्जून सांगायचे. ही तात्या निकम यांची हीच परंपरा आज त्यांची पुढची पिढी म्हणजेच राजेंद्र निकम त्यांचे नातू आज जपताना दिसतात. अशा जगावेगळ्या सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींमुळे सुद्धा कोल्हापुरातलं मरण हे सन्मानपूर्वक झालं हे नाकारून चालणार नाही. अजून एक गोष्ट ती म्हणजे कोल्हापूरमध्ये एक प्रथा आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापूरमध्ये रात्री आलात तर तुम्हाला फुल विक्रेत्यांच्या दारात एखादा तरी हार हमखास लटकवलेला दिसेल. म्हणजे दुकान बंद असलं तरी सुद्धा दुकानाच्या बाहेर तुम्हाला हार पाहायला मिळेल. कोल्हापुरात याला शेवटचा हार असं म्हटलं जातं. म्हणजे अगदी रात्री अपरात्री कुणाच्या तरी घरी दुःखद घटना घडली, कुणी मरण पावलं तर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हार तर लागणारच. पण रात्रीच्या वेळी दुकानं बंद असतात. अशा वेळी त्या नातेवाईकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना हार मिळावा यासाठी हे फुल विक्रेते अगदी दुकानाच्या बाहेर तो हार लटकवताना दिसतात. जी व्यक्ती तो हार घेण्यासाठी जाते ती अगदी आपल्या मनाप्रमाणे जवळच असणाऱ्या पेटीमध्ये त्याचा मोबदला टाकते आणि तो हार घेऊन जाते. ना कोणता हिशोब ना कोणती पावती, फक्त विश्वास आणि माणुसकी. कोल्हापुरातली ही परंपरा म्हणजे अगदी कोल्हापूरकरांच्या संवेदनशील मनाची जिवंत ओळखच म्हणावी लागेल.
ही परंपरा म्हणजे अगदी कोल्हापुरातल्या फुल विक्रेत्यांनी व्यवसायापेक्षा माणुसकी मोठी समजून दाखवलेली मनाची श्रीमंतीच म्हणावी लागेल. अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये ही प्रथा सुरू झाली. आज महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ही प्रथा पाहायला सुद्धा मिळते. पण अभिमानानं सांगावंसं वाटतं की या प्रथेची सुरुवात ही आपल्या कोल्हापुरातूनच झाली. अशा प्रकारे मृत्यूलाही माणुसकी शिकवणारी आपली कोल्हापुरी परंपरा, आणि म्हणूनच जगात कुठेही जन्म घ्यावा पण मरण मात्र आपल्या कोल्हापुरातच यावं.